आता दिशा आणि उपदिशा यावर आधारित आजचं आपलं शेवटचं लेक्चर आहे. यामध्ये पहिलं गणित आहे की अभिजित हा पूर्वेकडे किती किलोमीटर चालत गेला? 10 किलोमीटर. मग आता सांगा नकाशात पूर्व दिशा कुठं आहे? उजवीकडे, बरोबर. त्याचा आरंभ बिंदू आपण ए कन्सिडर करू. तर ए पासून पूर्वेकडे तो 10 किलोमीटर चालत गेला. त्यानंतर डावीकडे वळून त्याने 4 किलोमीटर प्रवास केला. इथून तो कुठे गेला? डावीकडे म्हणजे उत्तरेकडे गेला. उत्तरेकडे किती किलोमीटर गेला तो? 4 किलोमीटर प्रवास केला. व त्या ठिकाणापासून तो आग्नेयेकडे वळाला. दिशा आणि उपदिशामध्ये मी तुम्हाला ट्रिक दिली होती की उत्तर, दक्षिण, पश्चिम, पूर्व, वाई, नैऋत्य आणि आग्नेय, बरोबर. आता पहा, या पॉइंटला आल्यानंतर काय झालं? त्यांना आग्नेयेकडे वळायला, म्हणजे आता आग्नेय दिशा म्हणजे कुठं? या दिशेला, बरोबर. सो आग्नेयेकडे वळून त्याने किती किलोमीटर प्रवास केला? 5 किलोमीटर. म्हणजे हा हायपोटेन्यूस झाला 5 किलोमीटर. तर तो मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे? आता एक लक्षात ठेवायचं की इथं जर आपण ही रेषा जर जोडली, तुम्हाला माहिती आहे तर काय होतो? काटकोन त्रिकोण. आणि काटकोन त्रिकोण झाल्यामुळं ही बाजू कर्ण किती आहे? 5. एक बाजू 4 असेल तर दुसरी बाजू किती येते? 3. आता झालं काय की हे 5 किलोमीटर पोहोचल्यावर तो बी पॉइंटला गेला. आता आपल्याला काय विचारलंय की एबी या स्थानातलं अंतर किती? मग एबी तर सरळ रेषेवर आलं. 10 आणि 3 किती होईल? 13 किलोमीटर. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे त्याचं आन्सर असेल. सेकंड गणित जे आहे तर त्याच्यामध्ये एकूण 2 उपप्रश्न आहेत. पहा, रमेश हा उत्तरेकडे किती किलोमीटर चालत गेला? 6 किलोमीटर. सो त्याचा हा आरंभ पॉइंट हे 6 किलोमीटर चालला. नंतर उजवीकडे वळाला म्हणजे कुठे गेला तो? पूर्व दिशेला. किती किलोमीटर चालला? 5 किलोमीटर. सो हे अंतर होईल 5 किलोमीटर. जाऊन डावीकडे 3 किलोमीटर गेला. आता तोंड पूर्वेकडे आहे, डावीकडे म्हणजे कुठे गेला तो? आता उत्तरेला गेला. उत्तरेला जाऊन किती किलोमीटर गेला तो? 3 किलोमीटर गेला. तिथून दक्षिणेकडे पुन्हा 7 किलोमीटर आला. आता सध्या तो उत्तर दिशेला आहे. तिथून दक्षिणेकडे किती किलोमीटर आला? 7. म्हणजे रिव्हर्स 3, बरोबर आहे का? डाऊन 3 झाला. आणि पुन्हा किती घ्यावं लागेल? 4 घ्यावं लागेल. म्हणजे हे जे रिमेनिंग अंतर आहे हे 2 सोडून, म्हणजे आपलं मी तुम्हाला म्हणलो होतो की पॉइंट फिक्स करत जा. आता या 4च्या बरोबरीला हे 4, म्हणजे हे किती होतात? 2. आणि 7 किलोमीटर जाऊन थांबल्या, म्हणजे हा त्याचा फायनल पॉइंट झाला, बरोबर. तर मूळ ठिकाणापासून तो किती अंतरावर आहे? आता मूळ ठिकाणापासून त्याचं अंतर आपल्याला काढायचं आहे. आता मूळ ठिकाण कोणतं होतं? ए. आता मला सांगा, इथं जर आपण दुसऱ्या पेननं जोडून घेऊ वाटल्यास, ही रेषा जर अशी जोडली आपण, ओके, तर हे अंतर वरचं 5 आहे, तर हे सुद्धा किती होईल? 5. त्यानंतर एबी अंतर आपल्याला काढायचं आहे, म्हणजे इथं काय होईल? एक काटकोन त्रिकोण तयार होईल, बरोबर आहे का? आता या काटकोन त्रिकोणाचा पाया किती आहे? 5. आणि उंची किती झाली? 2. त्यावरून आपल्याला काय करायचं आहे? कर्ण काढायचा आहे. मग सांगा आता, कर्ण वर्ग बरोबर सूत्र काय आहे? पाया वर्ग अधिक उंची वर्ग. मग पाया किती आहे? 5. 5चा वर्ग अधिक 2चा वर्ग. आता कर्ण कोण आहे? एबी. सो एबी चा वर्ग, 5चा वर्ग 25 आणि 2चा वर्ग 4, किती? 29. पण जर एबी काढायचा असेल तर 29चं काय घ्यावं लागेल आपल्याला? वर्गमूळ. आता 29 ही
मूळ संख्या आहे ती वर्ग संख्या आहे का? नाही. पर्यायामध्ये आहे का? ऑप्शन नंबर 2. प्रश्न आहे मूळ ठिकाणापासून तो कोणत्या दिशेला आहे? पहा, मूळ ठिकाण हे आहे त्याचं आणि अंतिम स्थिती बी आहे. आताच आपण पाहिलं की ही दिशा कोणती असते? पूर्व. आणि ही कोणती असते सांगा? आग्नेय. आणि तो कोणत्या पॉइंटला आहे? या पॉइंटला आहे. म्हणजे वा ई कोणत्या पॉइंटला आहे तो? ईशान्य. कारण ए पासून बी कडे जर गेलो आपण तर सरळ गेलो असतो तो पूर्व आहे. पूर्व आणि उत्तर यामध्ये आपल्या दिशा पाहिजे. बरोबर. पूर्व आणि उत्तर यामधली दिशा कोणती आहे? ईशान्य. दॅट्स वाय ऑप्शन नंबर 3 हे त्याचं काय असेल? आन्सर असेल. तिसरं जे उदाहरण आहे मावळत्या सूर्याकडे तोंड करून समीरा उजवीकडे 135 अंश कोनामध्ये वळून उभी राहिली तर तिच्या समोरची दिशा कोणती? आता एक लक्षात घ्या, अँगल सांगतो मी तुम्हाला. उत्तर, पश्चिम, पूर्व, दक्षिण या प्रत्येकामध्ये किती अंशाचा कोन आहे? 90 अंशाचा. जर याच्यामध्ये आपण वायव्य दिशा ऍड केली तर हा कोन किती होईल? 45. आणि हा किती होईल? 45. म्हणजे वायव्य, ईशान्य, नैऋत्य आणि आग्नेय या चारही उपदिशा जेव्हा आपण घेतो तेव्हा मुख्य दिशेसोबत ते किती अंशाचा कोन करतात? 45 अंशाचा. आता मावळत्या सूर्याकडे तोंड करून समीरा, सुरुवातीला तोंड कुठे होतं तिचं? पश्चिमेकडे होतं है ना. मावळत्या सूर्याकडे म्हणजे कुठे होतं? पश्चिमेकडे तिचा फेस होता. म्हणून आता मी कलर चेंज करतो. तर इकडे समीरा होती, फेस होता. आता तिने किती अंश दिली? 135. आता 135 म्हणल्यावर अगोदर 90 अंश फिरल्यावर ती कुठे गेली? उत्तर दिशेला. आणि आणखी किती अंश फिरायचे तिला? 45. बरोबर. मग आता 90 आणि 45 किती झालं? 135. मग 45 अंश कोणासमोरील दिशा कोणती आहे? ईशान्य. दॅट्स वाय ऑप्शन नंबर 3 हे त्याचं आन्सर असेल. आणि सर्वात शेवटी एका आयताकृती मेजाभोवती ए ते आर या व्यक्ती प्रति घटीवत क्रमाने बसलेल्या आहे. आता घटीवत आणि प्रति घटीवत, घटीवत म्हणजे कसं? क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. आणि प्रति घटीवत म्हणजे अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. म्हणजे डावीकडे म्हणल्यावर प्रति है ना, डावीकडे चालायचं. आणि घटीवत म्हणल्यावर उजवीकडे चालायचं. आता ए ते आर या व्यक्ती बसलेल्या आहेत. आता ए हा कुठं आहे? उत्तर दिशेला सर्वात उजवीकडे. पहा, अगोदर आपण काय करू? एक आयत तयार करू. आता आयतामध्ये काय सांगितलं की ए हा सर्वात उत्तर दिशेला आहे. उत्तर दिशेला आहे आणि कुठं आहे तो? उजवीकडे आहे. मेजाच्या पश्चिम व पूर्वेला प्रत्येकी किती व्यक्ती आहेत? 3. आणि मेजाच्या उत्तर आणि दक्षिणेला किती व्यक्ती आहेत? 6. मग चला व्यक्ती काढू. ए बी सी डी ई एफ आले का? 6. नंतर सांगा जी एच आय, त्यानंतर जे के एल एम एन ओ पी क्यू आर अशा पद्धतीने लोकांची काय आहे? अरेंजमेंट आहे. आणि लक्षात घ्या, अँटी क्लॉकवाईज म्हणजे प्रति घटीवर. पूर्व पश्चिमेला 3, उत्तर दक्षिणेला किती घेतले आपण? 6 व्यक्ती घेतले. आता प्रश्न विचारला की ईशान्य नैऋत्य दिशा पुढील पैकी कोणत्या 2 व्यक्ती बसल्या आहेत? ईशान्य आणि नैऋत्य. ही ईशान्य दिशा, ही नैऋत्य दिशा. कोणते व्यक्ती बसलेत बरं? ए आणि जे. ऑप्शन नंबर कोणता येईल? 3. एफ ही व्यक्ती ओच्या कोणत्या दिशेला बसली आहे?
एफ आणि ओ. आता मला सांगा ओ कुठं आहे आग्नेय दिशेला, एफ कुठं आहे वायव्य दिशेला. प्रश्न काय विचारला एफ ओ च्या कोणत्या दिशेला आहे. ओ स्वतः आग्नेय दिशेला आहे पण एफ हा ओ च्या कोणत्या दिशेला आहे वायव्य दिशेला आहे. म्हणून ऑप्शन नंबर काय असेल 2. तर इथे आपला दिशा आणि उपदिशा हा कंटेंट पूर्णपणे संपतो.